हॅलो माय डिअर ब्युटिफुल लेडीज, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही छानच असाल. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो की डबल फ्लावर कसं बनवायचं. तर या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की बँगल बेसला हे फ्लावर कसे अटॅच करायचे, कसे फिक्स करायचं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर व्हिडिओला लगेच स्टार्ट करूयात आपण. इथे मी फ्लावर बनवून घेतले होते, ते मी इथे घेतलेले आहेत. आणि काही फ्लावर्सला काय आहे, इथे तार ऑलरेडी राहिली होती शिल्लक, मी ती कट न करता तीच घेतलेली आहे, कारण आपल्याला तीच काय करायची आहे, रॅप करायची तिथे. आणि इथे बघा, बँगल बेसला असे छोटे छोटेसे होल असतात. तर हे होलमध्ये तुम्ही त्याला काय करायचं आहे, तिथूनच त्याला फिक्स करायचं आहे. आणि हे रेडी झाल्यानंतर इतकं सुंदर दिसत होतं, मलाच खूप जास्त आवडलं. आणि तुम्ही देखील बनवू शकता. आणि हे फ्लावर बनवायला खरं तर वेळ लागतो, पण जर तुम्ही म्हणजे पटकन तुम्ही बनवत असाल, तुम्हाला वेळ नाही लागत, किंवा मग तुम्ही याच्यामध्ये प्रो असताल, तर तुम्हाला कमी टाईमसुद्धा लागू शकतो. जर तुम्हाला शिकायचं असेल की डबल फ्लावर कसं बनवायचं, तर आधीचा मागचा व्हिडिओ आहे, तो जाऊन चेक करा. आणि त्यामध्ये तुमचे काही डाऊट्स असतील, कमेंट करून नक्की विचारा, मी नक्की त्याचा आन्सर देईल. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ व्यवस्थित समजत असेल. मी याचा देखील शॉर्ट व्हिडिओ करू शकले असते, पण तुम्हाला व्यवस्थित समजावं म्हणून मी लॉंग व्हिडिओ केला. आणि जी बँगल बेसला आतल्या साईडला म्हणजे तार आपण ओढून घेतो ना, ती तार जी आहे ना, ती कमीत कमी कशी विजिबल म्हणजे दिसेल असं करायचे तुम्हाला. इथे बघा, तार खेचून मग त्यानंतर काय करायचं, मागच्या व्हिडिओमध्ये आपण कसं पाहिलं की डबल जे फ्लावर आहेत त्याला आपण काय करतो, डबल लेअरने असं पॅक करत होतो, सेम तसंच करायचं इथेही. आणि मग काय करायचंय, खालच्या बँगल बेसचं जे होल होतं ना, त्या होलमधून परत एकदा ओढून घ्यायचंय. आणि तार कट करताना काय करायचे, आतल्या साईडला, बँगल बेसच्या आतल्या साईडला कट नाही करायची, कारण काय होतं, घालताना लागू शकतं, कारण त्या तारा खूप हे असतं. जर तुम्ही सेल करत असाल तर व्यवस्थित फिनिशिंग येणं गरजेचं असतं. बघू शकता, इथे 2 फ्लावर मी रेडी केलेले आहेत. बँगल बेस तुम्ही कोणत्याही साईजचा घ्या, तुम्हाला जशी साईज हवी आहे तशी घ्या. शक्यतो 6 किंवा 8च साईज मे बी यूज होते जास्त. तर ती घ्या. जर जास्तच हेवी हात असेल, जास्त त्याचं माप असेल, त्याप्रमाणे तुम्ही घेतलं तरी देखील चालेल. तुम्हाला जर आणखीन काही वेगळं पाहायचं असेल, वेगळं काही शिकायचं असेल, तर मला नक्की सांगा कमेंट करून की कोणते व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील. मी नक्की त्यावरती व्हिडिओ घेऊन येत जाईल तुमच्यासाठी. तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि असे छान छान व्हिडिओ बघत राहा. तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा, तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत शेअर करा, ज्यांना हे व्हिडिओ बघायला आवडतात, किंवा मग जे असे ज्वेलरी बनवतात किंवा ज्वेलरी बनवून सेलही करतात, तर त्यांच्यासोबत व्हिडिओ शेअर केला तरी देखील चालेल.
हे पिंक कलरच्या फ्लावरमध्ये हे जे फ्लावर आहेत ते पिंक कलरमध्ये मी बनवलेले आहेत आणि तुम्ही कोणत्याही कलरचे बनवू शकता. ग्रीन बनवू शकता, रेड कलरचा क्रिस्टल ॲड करू शकता किंवा मग ऑरेंज पण असतो, पर्पल देखील मिळतो, तो पर्पलही त्याचा हे करू शकता. तर मी इथे पिंक कलरमध्ये फ्लावर केलेलं आहे. ॲक्च्युली ह्या व्हिडिओमध्ये ते दिसत नसेल पिंक कलर, रेड दिसत असेल ते, पण हे खरंच खूप सुंदर आहे आणि घातल्यानंतर मी सुद्धा खूप छान दिसते हे बँगल आणि मला खूप जास्त आवडलेलं आहे. तुम्हाला देखील नक्कीच आवडेल. तुम्ही छोट्याशा बेबी गर्लसाठी सुद्धा हे बनवू शकता. फक्त बँगलची जी साईज आहे ती आपल्याला काय करायची, कमी करायची, म्हणजे बँगल बेस जो आहे तो तिच्या साईजप्रमाणे घ्यायचा आपल्याला. ठीक आहे. आणि इथे बघा मी हे व्यवस्थित सगळे अटॅच केले. लास्टला कसं अटॅच करायचं ते मी सांगते. इथे डबल फ्लावर मी घेतलेला आहे आणि डबल फ्लावर काय करायचं आहे, त्याला एक सिंगल हे होतं बरोबर, सिंगल तार राहिलेली ती काय करायचे, जो फ्लावर आहे तो त्या बेसवरती ठेवायचा आणि त्या बेसवरती ठेवल्यानंतर मी काय करायचं, दोन्ही फ्लावर साईडचे व्यवस्थित त्याच्यामध्ये कसं दिसतंय ते बघा आणि त्यानंतर मी ते फिक्स करून घ्यायचं. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करा, तुम्हाला दिसत असेल. आतल्या साईडला तार जास्तीत जास्त विजिबल झाली नाही पाहिजे. कमी प्रमाणात तार कशी दिसेल आतल्याही साईडला ते बघा, म्हणजे आतल्या साईडला काय होतं, म्हणजे लागणार नाही किंवा मग तार ते जास्तीत जास्त तार दिसली तर ते अस्ताव्यस्त दिसतं, व्यवस्थित फिनिशिंग दिसत नाही. सो कमी तार कशी दिसेल ते त्याच्याकडे लक्ष द्या. इथे लास्टला मी जोड कसा द्यायचा हे सांगते. एक होल आहे, होलमधून मी एक्स्ट्राची तार आहे ती घालून घेतल्यानंतर मी काय करायचं, तीच अपोजिट साईडला ओढून घ्यायची, परत ती तिथेच लॉक होते आणि त्यानंतर ना दोन मण्यांभोवती ती काय करायची, फिक्स करून घ्यायची परत एकदा आणि तीच अपोजिट साईडला परत येते. अपोजिट साईडवरून परत उजव्या साईडला घ्यायचं आपल्याला. तेच व्हिडिओमध्ये बघा व्यवस्थित तुम्हाला समजत असेल, कदाचित थोडासा व्हिडिओ दिसत नसेल क्लिअर, तर प्लीज थोडंसं समजून घ्या. पण तुम्ही प्रयत्न तर नक्कीच करू शकता. तुम्ही बिगिनर्स असाल तर असेच थोडेसे नवीन व्हिडिओ जरी तुम्ही बघितलेत नाही यूट्यूबला तरी एक तुम्हाला अंदाज येतो बरोबर ना. मी हे असेच व्हिडिओ वगैरे बनवायचे आणि बघायचे आणि त्यावरूनच मला ना असे थोडाफार असा अंदाज यायचा की हा असं बनवलं तर थोडंसं स्वतःचं हे वापरा त्याच्यामध्ये, काही नवीन करता येईल का, काही नवीन डिझाईन करता येईल का, किंवा हे माप टाकलं तर कसं होईल. तर बघा इथे मी सुंदर बँगल घालून पण दाखवलेलं आहे. इतकं सुंदर दिसतंय हे, कारण त्याचा दिसणंच इतकं सुंदर आहे की वासच. तर थँक्यू. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि थँक्यू सो मच. बाय.